नांदगाव पेठ येथील मल्लिकार्जुन संस्थानच्या वतीनं महाशिवरात्री महोत्सवाच्या निमित्ताने डॉक्टर दामोदर पांढरीकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भव्य बालरोग तपासणी व उपचार शिबिराचं आयोजन माळीपुरा येथे करण्यात आलं। यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम, सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गोविंद कासट, महाराष्ट्र राज्य बालरोग असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर जयंत पांढरीकर, हरिभक्त पारायण नारायण महाराज गौतम, सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष पंजाबराव सुंदरकर यांच्या हस्ते रुग्णसेवक गजानन इंगडे यांचा नागरी सत्कारही करण्यात आला। याप्रसंगी तज्ञ डॉक्टर कबीर वासनकार, डॉक्टर विनय करमरकर, डॉक्टर निलिमा आतकरे, डॉक्टर सपना व्यास, डॉक्टर सविता मालवीय यांनी शेकडो बाल व महिलांची आरोग्य तपासणी केली। यावेळी मल्लिकार्जुन संस्थान, सार्वजनिक वाचनालय, अंबादेवी संस्थान, स्वर्गीय डॉक्टर दामोदर पांढरीकर बौद्धिश संस्था यांच्या संयुक्तपणे शिबिराचं यशस्वी आयोजन करण्यात आलं। डॉक्टर दामोदर पांढरीकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गेले 25 वर्षापासून दरवर्षी न चुकता या शिबिराचं आयोजन दामोदर बौद्धिश संस्था याद्वारे करण्यात येतं। यामध्ये अनेक रुग्णांची तपासणी करण्यात येते। दरवर्षी जवळपास आपण 400 ते 500 रुग्ण तपासतो। त्या सर्व रुग्णांना आपण मोफत औषधोपचार करतो। त्या सर्वांना ज्यांना कोणाची कुठल्याही एखाद्या टेस्टची गरज असेल त्या सर्व रुग्णांना आपण अंबादेवी हॉस्पिटल येथे बोलवतो आणि त्यांची विनामूल्य तपासणी आपण करून देतो। त्यामध्ये एक्सरे असो, सोनोग्राफी असो, पॅथॉलॉजीच्या रक्त तपासण्या असो, या सर्व तपासण्या आपण त्यांच्या तिथे मोफत करत असतो। आणि आज इथे नांदगाव पेठ येथे श्री मल्लिकार्जुन संस्थानच्या परिसरामध्ये आज इथे शिबिर होत आहे आणि या शिबिराला आपण बघताय भरघोस प्रतिसाद असा मिळत आहे। आतापर्यंत जवळपास 150 पेशंट होऊन गेलेले आहेत, अजून पेशंट येणं सुरू आहेत। त्या सर्वांना आपण इथे मोफत औषधोपचार देत आहोत आणि त्यांना ट्रीटमेंट करत आहोत। दरवर्षी या ठिकाणी महाशिवरात्रीच्या निमित्ताने श्रीमद भागवत सप्ताह आयोजन करण्यात येत आहे आणि त्यानिमित्त समाजाच्या प्रती अनेक प्रकारचे उपक्रम या ठिकाणी दरवर्षी साजरे करण्यात येते। त्यामध्ये स्वर्गीय दामोदर पंत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बाल रोग निदान शिबिर, मोफत या ठिकाणी सर्व उपचार करण्यात येतात। तसेच रक्तदान शिबिर व अनेक सामाजिक कार्य या ठिकाणी या सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित केले जातात आणि या ठिकाणी सर्व गावकऱ्यांचं आणि सर्व गावातील संस्था, मंडळ, सामाजिक संस्था यांचं या ठिकाणी आम्हाला नियमित सहकार्य मिळते। दिनकर सुंदरकर, विदर्भ न्यूज, नांदगाव पेठ।